नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्यक्तिमत्व विकास या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत, तीही आपल्या स्वभाव वैशिष्ट्याच्या माध्यमातून। प्रत्येकाला आपला एक स्वभाव असतो, त्याची काही वैशिष्ट्ये असतात किंवा त्या स्वभावानुसार व्यक्ती वर्तन करत असतो। हे वर्तन कोणत्या स्वरूपात असावं, कशा पद्धतीची त्याला पैलू पाडावे आणि त्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीने करून घ्यावा याबाबतचं स्पष्टीकरण आणि त्याबद्दलची माहिती आपण मागच्याही काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। परंतु त्याच्यासाठी आजचा एक स्वभाव हा घटक घेऊन आपण पुढे जाणार आहोत। यासाठी तुम्हाला या चॅनलवर सतत कनेक्ट राहायचं आहे। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे, कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक सुद्धा नोंद करायचे, जे की पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरणार। विद्यार्थी मित्रांनो, आपण असं पाहतो की आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, त्यावेळेला सतत तुम्हाला एक शब्द प्रयोग येतो आणि तो म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व विकास। किंवा कुठेही तुम्हाला मुलाखतीला जाण्यासाठी सुद्धा या शब्दाचा वापर आपल्याला कुठे ना कुठे झाल्याचं किंवा आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणत्या सुधारणा आपल्याला करणं गरजेचं आहे हे शब्द तुमच्या समोर येत असतात। त्यासाठी तुम्हाला याबद्दलची माहिती असणे तर महत्त्वाचं आहे, परंतु त्याबद्दल आपल्या ज्या काही सुधारणा आहेत किंवा आपल्यापासून ज्या आपल्याला सुधारणा सुरू कराव्या लागतात, त्या सुधारणा कशा पद्धतीने करायच्या, कुठून करायच्या हे आपल्याला माहीत नसतं। परंतु या सर्व गोष्टींची माहिती एकत्रितपणे व्हावी, त्यासाठी आपण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करतात, इतर परीक्षांची तयारी करत असतात, ज्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तनाची आस आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो। परंतु ही माहिती देत असताना सुद्धा त्यामध्ये आपण ज्या आपल्या बाबी आहेत किंवा आपण ज्या गोष्टीवर भर घालू इच्छितो त्या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण या ठिकाणी करत असतो आणि त्याचा एकानंतर एक मग ते व्हिडिओ मागे पुढे होतील किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला मागे पुढे येऊ शकते। मात्र त्यावर लक्ष ठेवणं आणि या चॅनलवर कनेक्ट राहणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची नोंद घेऊन त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्याला परिवर्तन करता येऊ शकते। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। आज हे जरीही आपण 5 मुद्दे दिलेले असले तरीही याच्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी आपण मागे सुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत। परंतु त्याचबरोबर याही गोष्टीवर भर देणे, आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुधारणा करणे, तीही स्वभावाच्या माध्यमातून। मग आपला तो स्वभाव कसा आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे, आपण कोणत्या घटकामध्ये बसतो किंवा आपली प्रवृत्ती काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यासाठीच या काही गोष्टींचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे। पुढेही याच पद्धतीच्या किंवा अशाच मालिकेच्या माध्यमातून काही व्हिडिओ येणार आहेत, त्यांच्यावरही तुम्हाला लक्ष ठेवून राहायचंय। मात्र ते लक्ष ठेवून येण्या अगोदर आपल्याला या 5 मुद्द्याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे, जे की पुढील पद्धतीचे आहे। त्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे, स्वतःचा स्वभाव समजून घेणे। म्हणजे आपण काय करतो की आपला स्वभाव कसा आहे, आपली प्रवृत्ती कशी आहे हे आपण समजून घेत नाही आणि आपल्या अभ्यासाला चालना देण्यामध्ये हा किती महत्त्वाचा पार्ट आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही। म्हणजेच आपला स्वभाव कशा स्वरूपाचा आहे, आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, किंवा आपण अभ्यास किती तास करू शकतो, किती तास करू शकत नाही, आपल्या स्वभावानुसार आपण कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देतो आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण आग्रही असतो किंवा कोणत्या गोष्टी आपण करू शकत नाही, अशा सर्व गोष्टींची माहिती आपल्या स्वतःला असते। परंतु ती माहिती आपण कुठे ना कुठे किंवा कशाने पद्धतीने आपण तिच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आपला एककल्ली स्वभाव होण्याची शक्यता जास्त असते, जो की स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो उपयोगी नाही।
म्हणून आपल्याला या ठिकाणी अशा सर्व गोष्टी सांगणं अपेक्षित आहे. म्हणजेच आपल्या स्वभावाच्या माध्यमातून हे जर परिवर्तन करून जर घेतलं तर निश्चितच त्या परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येते. आपला स्वभाव स्वतः समजून घेणे आणि तो समजून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला काही गोष्टीमध्ये कशा पद्धतीची सुधारणा करता येईल हे पाहणे अपेक्षित असते आणि त्यासाठीच आपण आजचा मुद्दा हा चर्चेला घेतलेला आहे. म्हणजेच काय की आपला जो काही स्वभाव आहे तो कशा पद्धतीचा आहे हे एकदा आपल्याला समजलं की समजून घेत असताना त्याच्यामधील गुण आणि दोष आपल्याला लक्षात यावेत. हे गुणदोष जर लक्षात आले तर निश्चित मग या बाबीवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो किंवा अशा गोष्टींच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये या पैलूला सुद्धा एक विशिष्ट अशा पद्धतीचं महत्व आहे जे की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा जो काही मुद्दा आहे आपल्या स्वभावानुसार आपले वर्तन ठेवणे. म्हणजे आपण आपला जो काही स्वभाव आहे तो समजून जर घेत असू किंवा त्याबद्दलची माहिती कलेक्ट आपल्याकडे आहे परंतु ती आपण माहिती समजून जर घेतली नाही तर मग आपल्याला आपलं जे काही वर्तन आहे त्या वर्तनामध्ये काही बदल करणे अपेक्षित सुद्धा असतं. बऱ्याच वेळा हे वर्तन कुणीतरी सांगितल्यामुळे किंवा इतर फ्रेंडच्या प्रेशरमुळे आपण काही वर्तन बदलतो किंवा असे वर्तन जर बदलत राहिले तर मग आपल्या अभ्यासावर आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं जे वर्तन आहे ते वर्तन स्वभावानुसार जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा अभ्यासामध्ये फायदा होतो. अभ्यास करण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जाण्यासाठी सुद्धा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जी की अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना माहीत नसते. म्हणून विद्यार्थ्यांना अशा गोष्टी माहीत व्हाव्यात आणि त्या माध्यमातून त्यांनी आपली तयारी करावी हा मुख्य उद्देश आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपलं जे वर्तन आहे ते वर्तन सुद्धा आपल्या स्वभावानुसार असावं हा साधारणपणे इथं जे काही आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपण लक्षात घ्यावा. तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे करण्याच्या कामात स्पष्टता असावी. जे काम आपण करणार आहोत म्हणजेच उदाहरणार्थ आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहोत आणि ते काम करत असताना किंवा त्या माध्यमातून त्याच्यात जर स्पष्टता असेल तर आपल्याला आपल्या सर्व टॉपिक्सच्या संदर्भात माहिती कलेक्ट करण्यासाठी मदत होते. म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टू द पॉइंट म्हणजे सिलेबस प्रमाणे आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाप्रमाणे स्पष्ट अशा स्वरूपामध्ये किंवा स्पष्ट बाबी आपल्याला निश्चित करता आल्या पाहिजे. त्याच्यात स्पष्टता पाहिजे. म्हणजे आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव एकदा समजला त्याच्या पद्धतीने वर्तन करण्याचं ठरवलं तर त्या वर्तनामध्ये सुद्धा स्पष्टता असावी हा यामागचा मुख्य उद्देश. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. पुढे जात असताना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश संपादन करत असताना या गोष्टीची काळजी स्वतःपासून घ्यावी लागते आणि ती काळजी घेत असताना निश्चितच आपल्याला आपला प्रयत्न सुधारण्यासाठी या सर्व गोष्टीवर भर द्यावा लागतो. आणि म्हणून आपण या चॅनलवर या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला असतो. हा उल्लेख करत असताना या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि निश्चित पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नंबर 4चा जो काही मुद्दा आहे तो आहे प्रामाणिकपणा असावा. म्हणजे जे काम आपण करतो त्याच्यात प्रामाणिकता असावी, स्पष्टता असावी. म्हणजे आपला पहिला जो काही मुद्दा जो आहे तो स्पष्टतेचा आहे आणि त्यामध्ये प्रामाणिकता ही स्वतःसाठी आहे हे लक्षात घ्या. कारण आपण असं पाहतो की आपण आपल्या अभ्यासाला बऱ्याच वेळेस आपण कुणाला तरी फसवत असतो की तुम्ही नुसतेच पुस्तक हातात घेऊन बसलात, 4 तास बसलात, 5 तास बसलात, परंतु आई वडिलाला तुम्हाला हे दाखवून द्यायचे की तुम्ही अभ्यास करायला लागलाय. परंतु जर अभ्यास केलाच नाही तर की आई वडिलातला तर वाटेला अभ्यास केला परंतु तुमच्यासाठी तो प्रामाणिकपणा असणार नाही. म्हणजे जेवढं काम करायचं आहे, जो अभ्यास करायचा आहे तो प्रामाणिकपणे होणं अपेक्षित आहे. म्हणजेच स्पष्टता आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या पैलूमध्ये महत्त्वाच्या ठरतात. व्यक्तिमत्व विकासामध्ये ही गोष्ट म्हणजेच या सर्व बाबी महत्त्वाच्या जशा आहेत त्याचबरोबर हा सुद्धा एक गुणधर्म आपल्याला लक्षात यायला पाहिजे जो की आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी तो पुढे उपयोगीचा ठरतो.
म्हणजेच आपण ज्यावेळेस एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो, ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींची सुधारणा जी आहे आपल्या स्वभावापासून करणं अपेक्षित असतं. स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घेणं आणि तो बदल करून घेत असताना त्या बदलानुसार आपण वागणे, म्हणजेच आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत त्या गोष्टीपर्यंत जाण्याचा तो भाग असतो. अशा सर्व गोष्टी आपल्याला लक्षात जर आल्या तर निश्चितच आपण सर्व पातळीवर अभ्यासाला न्याय देऊ शकतो आणि तो न्याय देण्यासाठीच आपलं हे चॅनल तुम्हाला सतत मदत करत असतं. मात्र तुम्ही या चॅनलवर कनेक्ट सुद्धा राहणे अपेक्षित असते. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो की अशा नोट्सच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच आपल्या बोर्ड रायटिंगच्या मेथडच्या माध्यमातून आणि नोट्सच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला फायदा होतो आणि त्याचा तुम्ही जो फीडबॅक दिलेला आहे तो सुद्धा त्याच स्वरूपाचा असल्यामुळे आपण या सर्व गोष्टींना या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्तिमत्व विकासामधील आजच्या या चर्चेमध्ये आपण 5वा जो काही मुद्दा घेतलेला आहे तो पुढील पद्धतीचा आहे, म्हणजेच निश्चित ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्नांची सातत्यता असावी. जसं पाहिलं पण स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि सातत्य, की जर समजा तुमचं सातत्य नसेल तर मग आपल्याला की आज अभ्यास केला दुसऱ्या दिवशी अभ्यास केला नाही असं जर होऊ लागलं तर मात्र आपल्याला त्या अभ्यासाचा आनंद आणि त्याची जी काही उपलब्धी आहे ती उपलब्धी होणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे या दोन्ही गोष्टी, की आपल्याला त्याच्यापासून आनंदही मिळावा, त्याच्यापासून उपलब्धी व्हावी, म्हणजेच आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जी वाट लागती ती वाट तयार करण्यासाठी आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजेच काय, की आपलं जोपर्यंत आपला उद्देश साध्य होत नाही तोपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. म्हणजे व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा स्वरूपाचा बदल किंवा आपली जी पोझिशन आहे अभ्यास करण्याची असेल, समाजामध्ये वावरण्याची असेल, इतर ठिकाणी बसण्याची, उठण्याची, आपण ज्या ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टीमुळे आपल्याला आपल्या यशापर्यंत जाता येत नाही हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे जे की कुठल्याही विद्यार्थ्यासाठी ते लागू असतं. कोणत्याही वयामध्ये आपण अभ्यास करण्यासाठी हाती घेतल्याच्या नंतर ही बाब महत्त्वाची ठरते की जे तुमच्या सवयी आहेत त्या सवयी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. म्हणजे कुठल्याही परीक्षेसाठी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचं कारणच असतं की त्या परीक्षेपर्यंत जायचं. आतापर्यंत तुम्ही ती गोष्ट का केली नाही तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जाण्यासाठी व्यत्यय आलेला आहे. त्या व्यत्ययावर तुम्हाला मात करायची असेल तर निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा तुम्हाला करावी लागेल आणि अशा व्यक्तिमत्वाच्या सुधारणेसाठीच आपण आजचा जो स्वभावाचा मुद्दा घेतलेला होता तो स्वभावाचा मुद्दा तुमच्यासाठी अशा पद्धतीनं चर्चेला जाणे अपेक्षित आहे. पुढील काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याच सर्व गोष्टी निश्चितच आपण चांगल्या पद्धतीनं घेणार आहोत जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये त्याचा फरक पडेल. म्हणजे आजच्या या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये स्वभावापासून कशा पद्धतीनं सुरू ठेवता येतात किंवा त्याची चर्चा कशा पद्धतीची करता येते, त्याच्यामधून बदल कसे होऊ शकतात आणि भविष्यामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी या सर्व गोष्टींचा वापर कशा पद्धतीनं होऊ शकतो या सर्व गोष्टींची माहिती अशाच स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे जी की तुम्हाला विद्यार्थी दशेमध्येच मिळणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस ही माहिती दिली जात नाही. तुमच्याकडून घोकंपट्टी करून गेली जाते, परंतु ती घोकंपट्टी एका विशिष्ट पातळीवर काही प्रश्नासाठी जरी ठीक असली मात्र त्यासाठी असा आपला दृष्टिकोन बदलणे, स्वभाव बदलणे आणि त्या स्वभाव वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपली अभ्यासाची तयारी करणे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठीच आपण या सर्व गोष्टी आपल्या या चॅनलवर घेतो आणि त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश पुढे आहे. धन्यवाद.